हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीचं रिव्होल्युशन आपल्याकडे गेल्या काही वर्षात जास्त प्रकर्षाने झालंय. थीम रेस्टॉरंट्स पूर्वी खूप मर्यादित होती. हळूहळू थीम रेस्टॉरंट्सची संख्या वाढायला लागलीय. ऑब्व्हियसली आमच्यासाठी चॅलेंजेस पण वाढतायत. एका शेफसाठी त्या क्विझिनच्या रेसिपीजची ऑथेंटिसिटी जपणं, नवनवीन रेसिपीज इंट्रोड्यूस करणं, क्लायंट्सच्या रिक्वायरमेंटनुसार थीम पार्टीजचा स्पेशल मेनू बनवणं आणि तो सतत अपडेट करत राहणं, अशा रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. एक्झिक्युटिव्ह शेफला रेस्टॉरंटचं बॅक आणि फ्रंट ऑफिस दोन्ही मॅनेज करावं लागतं. बाहेर रेस्टॉरंट कितीही जरी शांत असलं तरी आत किचनमध्ये एक्झिक्युटिव्ह शेफची आणि त्याच्या असिस्टंट्सची धावपळ ही चालूच असते. काय कसं वाटलं आमचं किचन? आमच्या वर्क प्रोफाईलची छोटीशी झलक देण्याकरता मी तुम्हाला पुण्याच्या त्रिकाय रेस्टॉरंटमध्ये घेऊन आलेलो आहे. आपल्या या थीम रेस्टॉरंट्सच्या सिरीजमधनं मी तुम्हाला रेस्टॉरंट्सबद्दल तर सांगतोच आहे, पण रेस्टॉरंटचा जो आत्मा असतो ना, किचन, त्याबद्दलही तुम्हाला सांगावं असं वाटलं म्हणून मी तुम्हाला आपल्या या किचनचा एक छोटासा फेरफटका मारून आणला. कसं आहे की क्रिकेटच्या मॅचबद्दल आपण पेपरात वाचतो, क्रिकेटची मॅच टीव्हीवर बघतो, पण खरी मॅच जर का प्रत्यक्ष स्टेडियममध्ये आपण पाहिली तर त्याचा जो एक वेगळा अनुभव असतो ना, म्हणजे बॅट्समन मारतोय, सेवागचे सिक्सेस जात आहेत, लोक जोर ओरडत आहेत आणि तो बॉल त्या बॅटवरती आपटल्यावर जो आवाज येतो ना, हा या सगळ्या एक्साइटमेंटचा जो अनुभव असतो ना, तो अनुभव देण्याकरता मी आज तुम्हाला या थीम रेस्टॉरंटमध्ये घेऊन आलोय. या गेले काही आठवडे आपण खास पार्टी स्पेशल सिरीज पाहत आहोत, जे आजही आपण पाहणार आहोत. पण आपल्या थीम रेस्टॉरंटच्या सिरीजमधनं मी आज तुम्हाला खास साऊथ ईस्ट एशियन रेसिपीज करून दाखवणार आहे. तुम्हाला काहीतरी प्रश्न पडल्यासारखं वाटतंय, तुम्ही काहीही काळजी करू नका, तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मिळेल. आपण भेटूया इथल्या शेफना. या चला. माझ्याबरोबर आहे त्रिकायचे ओरिएंटल शेफ प्रद्युमन बेस्ट. प्रद्युमन शेफ, वेलकम टू आम्ही सारे खवय्ये. वेलकम टू त्रिकाय. थँक्यू. प्रद्युमन माझ्याबरोबर फार पूर्वीपासून काम करतात, पण आज ते या रेस्टॉरंटचे त्रिकायचे ओरिएंटल शेफ म्हणून इकडे आहेत आणि आपण आज त्यांच्याकडनं काही त्यांच्या खास सिक्रेट रेसिपीज पाहणार आहोत. प्रद्युमन, मला पहिल्यांदा सांग की तुला या इंडस्ट्रीमध्ये, या फील्डमध्ये किती वर्ष झाली, किती पावसाळे बघितलेस? 12 से 13 साल हो गए मुझे इस इंडस्ट्रीज में एंड आई एम एंजॉयिंग फ्रॉम बिगिनिंग. वंडरफुल प्रद्युमन, एक्सेलेंट. मतलब तुमने जो बता दिया है ना, मेरे ख्याल से सब दर्शकों को बहुत उत्सुकता रहेगी कि आज हम कौन सी पहली डिश दिखाने वाले हैं. हम लोग बनाएंगे आज पेकिंग डक रोल्स. पेकिंग डक रोल्स. पेकिंग डक रोल्स बद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो. पेकिंग डक रोल्स खूप पॉप्युलर अशी डिश आहे, डकची डिश आहे आणि वेगवेगळ्या कुठल्याही जगात तुम्ही देशात गेलात तर पेकिंग डक रोल याच पद्धतीने सर्व केलं जातं. ते कसं सर्व करायचं ते आज आपण पाहूया. त्यासाठी काय काय साहित्य घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ. पेकिंग डक रोल बनाने के लिए हमने वॉश डक लिया है, रॉ वॉश डक क्लीन किया इसको. उसके बाद इसके मैरिनेशन के लिए सॉल्ट एंड 5 स्पाइस पाउडर, जो 5 स्पाइस से ग्राइंड करके बनाया हुआ है. उसके वॉश करने के लिए विनीगर, हनी और पानी का मिक्सचर लिया हुआ है. फिर पेकिंग डक रोल के लिए हमने उसका पैनकेक बनाया हुआ है, रिफाइंड फ्लावर और उसमें लाइटली शुगर डाल के. और उसके बाद इंग्रेडिएंट्स है अंदर स्प्रिंग ऑनियन एंड कुकुम्बर्स, श्रेडेड कुकुम्बर्स एंड द सॉस उसके सर्व करने के लिए होसिन डिप सॉस रेडी किया हुआ है. सो तुमच्या लक्षात आलं असेल की साहित्य काय फार कॉम्प्लिकेटेड नाही आहे. 5 स्पाइस पावडर जी असते त्याच्यामध्ये लवंगा, दालचिनी, नंतर स्टार एनिस, थोडीशी बडीशोप आणि काळी मिरी, हे 5 स्पाइसेस एकत्र करून त्याची 5 स्पाइस पावडर बनते. त्या 5 स्पाइस पावडरमध्ये आपण थोडंसं मीठ मिक्स केलेलं आहे. हे 5 स्पाइस पावडर खूप पॉप्युलर आहे. चायनीज किंवा ओरिएंटल डिशेसमध्ये 5 स्पाइस पावडर खूप प्रमाणात वापरतात. तसंच हॉयसिन सॉस जो आहे तो सुद्धा बाजारात रेडीमेड मिळतो. हॉयसिन सॉस याच नावाने मिळतो, HOYSIN. तुम्हाला बाजारात कधी सुपरमार्केटमध्ये हॉयसिन सॉस दिसला तर तो जरूर घ्या. आणि आता इकडे आपण डक वापरतोय. डक हे पेकिंग डकची खास ब्रीड चं डक आहे. पण जर का तुम्हाला डक सपोज बाजारात नाही मिळाला किंवा तुम्ही खात नसाल तर ऑब्व्हियसली तुम्ही याच्या ऐवजी चिकन वापरू शकता. नाहीतर आता क्रिसमस जवळ येतं तर टर्की सुद्धा तुम्ही वापरू शकता. टर्की तुमच्याकडे तुम्ही बनवत असाल तर टर्कीला सुद्धा याच पद्धतीने तुम्ही बनवू शकता. कुठल्याही पद्धतीने बनवा, पण शेवटी याचं जे मेन ह्याची जी मजा आहे ती त्याच्या स्किनमध्ये आहे आणि स्किनला क्रिस्प करणं फार महत्त्वाचं आहे. ते क्रिस्प कसं करायचं हे आता आपण शेफ प्रद्युमनकडनं शिकून घेऊया. प्रद्युमन, अभी मुझे बता कि इसकी जो खासियत है ये स्किन क्रिस्प होना चाहिए, तो उसको अभी कैसे करेंगे हम लोग, क्या करेंगे? इसको हम लोग 5 स्पाइस लगाने के बाद इसको हनी और विनीगर है, इसको जब वॉश करते हैं, जब ओवन में हम लोग डक को डालते हैं तो ये काफ़ी क्रिस्पीनेस, वो हनी की वजह से काफ़ी क्रिस्पीनेस आता है. और उसका डक का जो मेन पार्ट है आपने बताया अभी स्क्रीन पे ही उसका बहुत अच्छा टेस्ट आता है. तो वो हम आपको बताएंगे किस तरह से उसके स्किन को हम लोग क्रिस्पी करते हैं. चलो देखते हैं.
फर्स्ट हमने डक को लिया, डक को हमने ये ऑलरेडी वॉश करके रखा हुआ है। हाँ, थोड़ा सा साफ करके म्हणजे थोडंसं धुवून घेतलेलं आहे। और हम थोड़ा सा इसमें जो 5 स्पाइस पाउडर और सॉल्ट है इसको 2-3 स्पून इसके अंदर डाल देंगे। ओके, अंदर डालने से ऐसा हो जाएगा कि ये सॉल्ट अंदर से जब ओवन में जाएगा तो उसका मैरिनेशन बाहर तक आ जाएगा आपका। ओके। तो अंदर से ये टेस्ट आपका टेस्ट लेस नहीं होगा। फिर हम इसको मसाज कर देते हैं, अच्छे से मसाज करेंगे। मसाज करणं फार महत्त्वाचं असतं बघा, किती इसको मसाज बहुत ज्यादा करना पड़ता है, इसको स्किन ताकि क्रिस्पी हो जाए और मीट को छोड़ दे स्किन। ओके, म्हणजे त्याच्या फ्लेश पासून ते स्किन फिर इसके बाहर स्किन को भी हम सॉल्ट लगाएंगे। एक्सीलेंट, मतलब उसको एकदम अच्छे से पूरी तरह से उसको मैरिनेट कर रहे हैं हम लोग। मैरिनेट करें ताकि सॉल्ट जो है टेस्ट, जो 5 स्पाइस का जो टेस्ट है वो इसको अच्छा से मिल जाए, लग जाएगा। इसके बाद हम लोग इसको स्कीवर है, साटे स्कीवर है, नहीं साटे स्कीवर अवेलेबल है, कोई भी स्कीवर छोटा सा हम लोग इसको शास्लिक स्टिक से, हाँ शास्लिक, इसको उसको अंदर बंद कर देंगे। ताकि इसका सॉल्ट जो है बाहर ना निकले, सॉल्ट अंदर का अंदर ही रहे। याच्यातलं जे मॅरिनेशन आहे, याच्या पोटात जे मॅरिनेशन केलेलं आहे ते बाहेर येऊन द्यायचं नाहीये आपल्याला। सो तुमने ये कहाँ सीखा है यार? ये चाइना में, जब मैं चाइना में था, हांगकांग में काफी डक्स हम लोग बेचते थे। 200-300 डक पर डे भी ऐसे बेचते थे तुम लोग? काफी पॉपुलर है। और इसको एक खासियत है कि इसको हवा में 2-3 घंटा छोड़ना पड़ता है। इसको रोस्ट करने से पहले 2-3 घंटे हवा में रखने, तो ताकि स्किन ड्राई हो जाए और ओवन के अंदर जाने से पहले ये ड्राई हो जाए और अच्छा स्किन क्रिस्पी निकल जाए इसका। तो अभी इसको हम बताएंगे, इसको वॉश करना है हमको। इसको कहते हैं डक बाथ। हाँ, डक बाथ। हमने जो विनीगर और विनीगर हनी का जो मिक्सचर लिया हम इसमें डालेंगे और ये बॉईल होने के बाद हम डक को वॉश कराएंगे। बॉईल करना है? हाँ जी। याच्यामध्ये आपण मिश्रण घेतलंय विनेगर, पाणी आणि मध। उसका कुछ प्रपोर्शन है, कितना चम्मच शहद लेना है? शहद 2 चम्मच शहद और विनेगर एक 100 ml और 100 ml विनेगर आणि 2 मोठे चमचे मध आणि थोडंसं पाणी। त्याचं आपण ते पाणी जर आता उकळून घेऊ, हे मिश्रण उकळून घेऊया और फिर बॉईल होने के बाद हम इसको वॉश कर डक के ऊपर डालेंगे। इसको डक के ऊपर डक को इसको वॉश करते रहेंगे तो जाके हनी से जो होगा वो कलर, जो क्रिस्पीनेस गोल्डन कलर आएगा वो हनी से आएगा। तो पहले उसको मैरिनेट किया, पहले अपन मैरिनेट केलं, नंतर उसको टंगाया, उसको हैंग किया। कैसे हैंग करेंगे? हैंग किया उसको, हमारे पास हुक रहता है। हुक अगर आपके पास होम घर पे हुक नहीं है तो आप बांध सकते हैं, इसके ऊपर बांध सकते हैं। हम नॉर्मली हम लोग इसको इस तरह से हैंग करते हैं, इस तरह से डालते हैं और इस तरह से होल्ड करते हैं। मतलब कुठे पण तुमच्या एका एरियामध्ये तुम्ही थोड्या वेळ, साधारणतः 2 तास हे असं लटकून ठेवायचं, म्हणजे ते वाऱ्याने ते सुकतं, त्याचं स्किन थोडंसं ड्राय होतं आणि हे सगळं होणं फार महत्त्वाचं आहे। लक्षात ठेवा, ही जी डिश आहे ती अतिशय क्लासिकल डिश आहे। ह्याची जी सगळी प्रोसेस आहे ती खूप स्किलफुल आपल्याला वापरावी लागते। हाँ, अभी अब पानी बॉईल हो गया है। अब इसको हम तो एक बास्टिंग इसको कहते हैं हम लोग। तो गर्म पानी से उसको, गर्म पानी और हनी का इसको अच्छा से लगाएंगे। तो सो अशा पद्धतीने याला आपण चांगलं भिजवून घेतलेलं आहे या पाण्यात आणि आता आपल्याला ते रोस्ट करने का नहीं, इसको अभी हम अगर जितना हो सके 2-3 घंटा आप इसको हैंग करके रख दीजिए। आता त्याला एकदा हनीचा बाथ दिल्यानंतर पुन्हा 1-2 तासाकरता आपण त्याला सुकवायचं आहे। हवा लागून द्यायची आहे त्याला। चांगलं सुकलं की नंतर आपल्याला ओव्हनमध्ये ते रोस्ट करायला ठेवायचं आहे। ओव्हनमध्ये रोस्ट करताना साधारणतः 180 डिग्री सेंटीग्रेडला 25 मिनिटाकरता आपल्याला ते रोस्ट करायचं आणि 25 मिनिटानंतर एकदा डक शिजलं की 200 डिग्री सेंटीग्रेडला 10 मिनिटाकरता आपल्याला डक रोस्ट करायचं आहे। म्हणजे त्याची जी वरची जी स्किन असते ती चांगली क्रिस्पी होते आणि कुरकुरीत होते। तर आम्ही हे रोस्ट करून घेतो। हे डक या पद्धतीने आम्ही रोस्ट करून ठेवलं होतं। हे डक आहे, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की हे स्किन या फ्लेशपासून सुटून आलेलं आहे, म्हणजे ही प्रोसेस आपल्याला खूप आवश्यक आहे। आता याच्यात आम्ही डक वापरलाय, पण तुम्ही जर का चिकन वापरलं तरी सुद्धा हीच प्रोसेस होते बेक झाल्यानंतर किंवा ओव्हनमध्ये रोस्ट झाल्यानंतर। आता प्रद्युमन मला सांग की यापुढे आपल्याला आता काय करायचं आहे? अब इसको डीबोन करेंगे, बोनलेस करके श्रेडेड करेंगे इसको। चलो करते हैं। ओके, ये डक लिया हमने ऑलरेडी, पहले से इसको मैंने स्लाइस कर दिया था। यहाँ से जो इसका विंग्स है, विंग्स के नीचे से हम इसको चापर डालेंगे ऐसे, इस तरह से, और ये जो चापर डालेंगे इस तरह से काटेंगे और इस तरह से पकड़ेंगे इसको तो पूरा ये हड्डी आपकी अलग हो जाएगी। परफेक्ट। ये ब्रेस्ट आपका ये पूरा डक जो है डीबोन हो चुका है।
ये लेग पार्ट है, Leg part. इसको भी हम डीबोन करेंगे। अभी इसके पूरे हड्डी निकल गई, पूरा डीबोन हो चुका है। अभी हम इसको आपको किस तरह से कटिंग करना है, श्रेडिट करते हैं इसको। श्रेडिट करने एक तरह एक ध्यान देना कि उसको स्किन के साथ में वो मीट रहे। ओके, तो इस तरह से अपना श्रेडेड डक तैयार हो गया है। हाँ जी। अभी क्या करना है? अभी इसको next? पैनकेक्स बनाने हैं हमको। पैनकेक बहुत इजी है, और पैनकेक के लिए हम लोगों ने मैदा और चीनी ली है इसमें, और थोड़ा सा दूध और पानी से इसको इसका डो बनाया हुआ है। मतलब याची कणिक मळून घेतली आहे, मैदा, थोडीशी साखर आणि दूध, ह्याची कणिक मळून क्या करना है? इसको चपाती बनाने इसकी चपाती बनानी छोटी छोटी, इसके इतना ज्यादा मात्रा में नहीं, छोटे छोटे एकदम छोटे छोटे इतने मात्रा में इसके बॉल्स बनाने। बॉल्स बनाने के बाद इसको हमको इसके बेलन से इसकी छोटी छोटी इस तरह की चपाती बनानी है। या पद्धतीची बहुत सी आपण पतली सी बनानी एकदम पातळ अशा या चपात्या आपण बनवलेल्या आहेत मैद्याच्या। अब क्या करना है? और इसको गरम नॉन स्टिक पैन पे और तवा पे इसको खाली गरम करेंगे हम। ओके, हल्का सा गरम करेंगे, ज्यादा क्रिस्पीनेस भी नहीं करेंगे। तो बेसिकली इसके ऊपर सेकने के बाद एकदम सॉफ्ट हो जाता है। सॉफ्ट हो जाता है, अच्छी क्रिस्पीनेस, और बहुत पतला इसको करना है, ज्यादा मोटा नहीं करना, पतला सा हो गया। अब इसके बाद ये तैयार हो गया है। हम इसको इस तरह से ले लेंगे, और इसके बाद जो हमने इसके साथ जो कुकुम्बर्स और ऑनियंस श्रेडेड किया हुआ है, बराबर, इसको हम थोड़ा थोड़ा सा इसके अंदर स्टफिंग करेंगे। ओके, और डक, थोड़ा सा डक ले लेंगे इसमें, श्रेडेड डक। हाँ जी। और इसको इसके अंदर अगर सॉस, अगर आप जो ये होसिन डिप सॉस हमने बनाया है, ये होसिन डिप सॉस को हम थोड़ा सा इसके ऊपर एक लेयर डालेंगे इसे, तो टेस्ट के लिए, और उसके बाद हम इसको रोल कर देंगे। हा जो हॉयसिन सॉस आहे तो हा विशिष्ट सॉस आहे, खास करून या डक बरोबर हा सर्व केला जातो। याची चव आंबट गोड असते। इस तरह से आप रोल करते जाएंगे, आपको कितनी क्वांटिटी में चाहिए, और आपके गेस्टों को आप सर्व कर सकते हैं। ओके प्रद्युमन, सही, बहुत मस्त लग रहा है, आणि मला तर केव्हा एकदा खातो असं झालेलं आहे। एक प्रकारचं स्टार्टर ही डिश आहे, स्टार्टरची डिश आहे। आज हे डक रोल्स शेफ प्रद्युमननी खास आपल्याला क्रिसमससाठी डक रोल्स बनवून दाखवले, ते तुम्ही नक्की आज घरी बनवून पहा, कारण क्रिसमस आता जवळ येतोय। तुमच्या क्रिसमस लंच किंवा क्रिसमस डिनरचा एक डिश तुमच्याकडे तयार आहे, रेसिपी तयार आहे, तुम्ही ती नक्की करून बघितली पाहिजे। जायच्या अगोदर मला शेफ प्रद्युमनला खरोखरच थँक्स म्हणायचं आहे, कारण ही फार क्लासिकल रेसिपी आपल्याबरोबर त्यांनी शेअर केलेली आहे। तुम्ही ही नक्की घरी बनवून पहा, पण त्यासाठी तुम्हाला साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे, ती झटपट लिहून घ्या। पेकिंग डक रोल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पेकिंग डक, मीठ, 5 स्पाइस पावडर, विनेगर, मध आणि पाण्याचं मिश्रण, साखर आणि दूध घालून भिजवलेली मैद्याची कणिक, कांद्याची पात, काकडी आणि हॉयसिन डिप। कृती: प्रथम पेकिंग डकला मीठ आणि 5 स्पाइस पावडर आतून बाहेरून लावून घ्यावी। पॅन मध्ये 100 ग्रॅम विनेगर, पाणी आणि 2 चमचे मधाचं मिश्रण उकळवून घ्यावं। मॅरिनेटेड डकला हे उकळलेलं मिश्रण लावून 2 तास हवेवर ते सुकवून घ्यावं। ओव्हन मध्ये 180 डिग्री सेल्सिअसवर 25 मिनिटं डक रोस्ट करून घ्यावं, आणि पुन्हा 200 डिग्री सेल्सिअसला 10 मिनिटं रोस्ट करून घ्यावं। रोस्टेड डकच्या चरबीचे तुकडे करून घ्यावेत। मैद्याच्या कणकेचे पॅनकेक्स करून तव्यावर भाजून घ्यावेत। पॅनकेक्सवर काकडी, कांद्याची पात, रोस्टेड डकचे तुकडे आणि हॉयसिन डिप घालून रोल सर्व्ह करावेत।